नमस्कार, मी धनश्री मणेरीकर. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. काँग्रेस गोवा फॉरवर्ड युतीवर अखेर अधिकृत शिक्कामोर्तब. पणजी पक्ष कार्यालयात प्रभारी दिनेश राव यांनी केली घोषणा. निरीक्षक पी चिदंबरम यांची मात्र अनुपस्थिती. पीडब्ल्यूडी खात्यातील नोकर भरती घोटाळ्याची होणार चौकशी. त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन. चौकशी पूर्ण होईपर्यंत नोकर भरती प्रक्रिया स्थगित. आरोग्य खात्यातील नोकर भरती विरोधात काँग्रेस आक्रमक. आम्हाला उमेदवार जाहीर करण्याची घाई नाही. जे 11 मतदारसंघ भाजपने कधीच जिंकले नाहीत ते यावेळी जिंकणार. तानवडेंचा विश्वास. पर्येतही कमळ फुलवण्याचा दावा. आरजीने जाहीर केली उमेदवारांची तिसरी यादी. तिसऱ्या यादीत 8 उमेदवारांच्या नावांची घोषणा. आतापर्यंत आरजीचे 26 उमेदवार जाहीर. आग्वाद किल्ल्याच्या हस्तांतरण प्रक्रियेत भ्रष्टाचार. गोवा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला मायकल लोबोनचा सरकारला घरचा आहेर. आपण यात धनी नाही, मायकल लोबोनचं स्पष्टीकरण. आणि हणजूण समुद्र किनाऱ्यावर अग्नितांडव. समुद्र किनाऱ्यावरील गाळेवजा दुकानांनी घेतला पेट. आगीत 6 दुकाने जळून खाक. सुमारे 9 लाखांचं नुकसान. काँग्रेस गोवा फॉरवर्ड पक्षाची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली. पणजीत काँग्रेस कार्यालयात विजय सरदेसाई, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामतांच्या उपस्थितीत प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी ही घोषणा केली. अखेर शनिवारी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब झालं. प्रभारी दिनेश गुंडूरावांनी विजय सरदेसाई, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामतांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. मात्र यावेळी गोवा निवडणूक निरीक्षक माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम हे गैरहजर होते. काही दिवसांपूर्वी दिल्लीत विजय सरदेसाईंनी राहुल गांधींची भेट घेतली होती, तेव्हाही पी चिदंबरम तिथे उपस्थित नव्हते. युतीच्या या घोषणेनंतर बोलताना भूतकाळात जे झालं ते विसरून आम्ही नवी सुरुवात करत आहोत, असं काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडूराव म्हणाले. तर भ्रष्टाचारी भाजपपासून गोवेकरांना मुक्ती मिळवून देण्याची हीच योग्य वेळ आहे, असं म्हणत भाजप विरोधी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले. Whatever has happened in the past has happened in the past. In politics, always there is scope for friendships and alliances, and should be based on mutual trust and confidence in each other. So that in our discussions we have had with Goa Forward, we have established that, and today after having all those discussions, I'm very happy to say that we've been able to coordinate many issues, sort out many issues, what should be in our manifesto, what should be in our program, how we should campaign. Many of those discussions have also been discussed today also. So we will be going to the elections together, and I expect that this alliance, along with many other people also who are going to be joining the Congress. There are many people also very much interested in joining the Congress. We will be taking them also along in the future. But I am sure that in this election, the people have decided to reject the BJP, and if they want a stable formulation in the state, if they want a government which works for the people, which can deliver Goa justice, takeovers. Now we will defeat these forces. We want to show the people of Goa that Goans are smart, Goans are socio-politically conscious, and Goans will find a way to this type of politics, which is poisoning democracy. This is only for the sake of, this is holding the entire democracy hostage to one political party. And we will defeat this Dadagiri, and we are sure that even the political strategists who are of the view that any dispensation or any alternative to this corrupt, communal, balatkari, bhrashtachari BJP cannot be done without the Congress as the principal opposition party.
This is not only my view, this is the view of Prashant Kishore today in the Financial Express, if you read. He says that there cannot be an alternative to the BJP without the Congress. And that Rahul Gandhi can become the Prime Minister. This is what he is saying. I have spoken, no I am enough. sitting here on our party behalf, our in charge has You are already satisfied spoken. with what has happened? So we are one party and our in charge has already spoken on behalf of our party. So now सिनियर रिपोर्टर विश्वनाथ देनेसह, व्हिडिओ जर्नलिस्ट कनिफ नातारी, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. सरकारी खात्यातील नोकर भरती घोटाळ्याचा पहिला दणका बसलाय. सरकारने PWD खात्यातील नोकर भरतीला स्थगिती दिली आहे. या नोकर भरती प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. पीडब्ल्यूडी खात्यातील वादग्रस्त नोकर भरती आता शेवटी चौकशीच्या घेऱ्यात अडकली आहे. खुद्द सरकार पक्षातील भाजप आमदार बाबूश मोन्सेरातांनी पीडब्ल्यूडीतील नोकर भरतीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सांगताना संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी लाच घेऊन नोकऱ्या विकल्याचा गंभीर आरोप केला होता. बाबूश यांच्या या आरोपांमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. विरोधकांनीही सरकार, मुख्यमंत्री, पीडब्ल्यूडी मंत्री दीपक पाऊसकरांना टार्गेट केलं होतं. काँग्रेसनं व्हिजिलन्स खात्यात तक्रारही केली होती. या सगळ्यामुळे शेवटी सरकारलाच या नोकर भरती विरोधात चौकशी समिती स्थापन करण्याची वेळ आली आहे. सरकारनं नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीत प्रधान सचिव पुनीत कुमार, विशेष दक्षता सचिव अंकिता आनंद आणि दक्षता खात्याचे संचालक यांचा समावेश आहे. या समितीकडून चौकशी अहवाल येईपर्यंत पीडब्ल्यूडी खात्यातील ही वादग्रस्त नोकर भरती स्थगित उरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. Basically, CM has initiated inquiry through Vigilance Department. So at present, all the PW jobs has been kept on hold till the inquiry is concluded. But verification process been dallo मध्ये तिथे. No, so that is the reason. No, so they will the Vigilance Department, and there are other 2-3 secretaries that Chief Minister has appointed, and basically all the PWD jobs basically will be on hold till the report comes. केन्ना पर्यंत इन्क्वायरी कंप्लीट जावपाक शकता? So I have timing as a time frame now. Okay. So it is all the PWD jobs have been kept on hold. म्हणजे टाइम लागतलो ते होल्डार उरतले ते जॉब्स. आता काय फुडें वचपाचें ना until unless you get a report, until unless they submit a report. म्हणजे कोड ऑफ कंडक्ट लागलो ते मागीर हँग जाले. तें आतां कोड ऑफ कंडक्टाचो उरलेंच. म्हणजे काय आशा ना. No, because there will be it will take time. It's just not going to happen in 10 days and 15 days. सो हे लॉस न्हू सर सगळ्यांक, म्हणजे जे यूथ आसले तांकां हे एक व्हडलो धक्को बसलो कित्याक No, ते but Chief Minister has taken the initiative, no, basically to go into check whether any irregularities has been committed. Okay. So that is a good sign actually. And Chief Minister basically has taken a note. And I believe the youth basically should trust the on the Chief Minister's decision. At least he has taken the decision to keep the things on hold until everything has been verified. जॉब्सा बद्दल विजिलन्स इन्क्वायरी मागल्या तुम्ही. प्रोसेस स्थगीत दवरला. जॉब्स होल्डार आसा ते दवरतले. Already Principal Secretary Puneet Kumar, Special Secretary Vigilance अंकिता आनंद आणि डायरेक्टर विजिलन्स हांची कमिटी ह्या जॉबा खातीर घातली. त्यांचो रिपोर्ट येता म्हणसर हे जॉब जे आसा ते होल्डार उरतले न्ही. इन्क्वायरी कंप्लीट जावपाक शकता. इन्क्वायरी आयल्या उपरांत आत्तां घातल्या. कोडा पयलीं जावपाक शकता. कोडा पयलीं जातले सर. सर जीएमसीचे तशें बोवाळ पडला ते बीन तुमी इन्क्वायरी करतले. सर जीएमसीचे तशेंच जाता. फक्त इलिगिलिटी जाता करून सर पीडब्ल्यूडीचेच सर पण तुमकां दिसता इलिगिलिटी जाता करून. सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचं विरोधी युवा काँग्रेस नेत्यांनी स्वागत केलं. सोमवारी आरोग्य खात्यातील नोकर भरती विरोधात व्हिजिलन्स खात्यात तक्रार करणार असल्याची माहिती युवक काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट वरद म्हार्दोळकरांनी दिली. हे एक डिपार्टमेंट जालें, बाकीच्या डिपार्टमेंटांचो घोळ जाला. आमी पयर रिवर एंड नॅव्हिगेशन डिपार्टमेंटा बाबतीनूय सांगलेलें, जो रूल आसा, जो प्रोसिजर आसा तो फॉलो करनासतना तेंच्यांनी रिक्रुटमेंट प्रोसेस स्टार्ट केल्लो आसा. फिजिकल टेस्ट पयलीं जावपाक जाय आशिल्ली आनी मागीर रिटर्न टेस्ट जावपाक जाय आशिल्ली. तेंच्यांनी फिजिकल घेना आसतना 18 तारखेर हेंच्यांनी रिटर्न टेस्ट दवरलेली म्हटल्यार फाल्यां. सो ती आमी जेन्ना काल प्रेस कॉन्फरन्स घेवन बोवाळ घातलो तेन्ना कॅप्टन ऑफ पोर्ट्स जेम्स ब्रागांजान काल ऑर्डर इश्यू केल्या आनी ती रिटर्न टेस्ट आशिल्ली ती कॅन्सल केल्या. हांव मागता की बाकीची डिपार्टमेंट जावं ते जीएमसी जावं, जीएमसीन काल कसो घोळ जाला तो पळयला आमी. ते एग्जामिनेशन हॉल काय खंय ते फिश मार्केट आनी ते जात्रेक आयिल्ल्या भशेन थंय लोकांनी गर्दी केली. सो अशा पद्दतीन हे आज एकंदरीत हो प्रोसेस चालू आसा 100%. कित्याक आमी 13 डिसेंबराक आमी विजिलन्साक कंप्लेंट फायल केल्ली. त्या अनुसार आज विजिलन्स डिपार्टमेंटान इन्क्वायरी बसयल्ली आसा
हांव मागता विजिलन्स डिपार्टमेंटा कडेन की सगळे डिपार्टमेंटा बाबतींत अश्योच तुमकां कंप्लेंट्स येतल्यो, अश्योच तुमी सगळे डिपार्टमेंटा बाबतींत तुमी विजिलन्स इन्क्वायरी बसोवची, ही आमची मागणी आसा. एकंदर पाहता सर्व खात्यातील नोकर भरती ही वादात सापडली आहे. सरकारनं दिलेलं 10,000 नोकरांचं आश्वासन सरकारवरच बुमरँग ठरतंय. मात्र या सगळ्यात राज्यातील शिक्षित युवा पिढीसमोर सरकार कोणता संदेश पोचवत आहे हाच मोठा प्रश्न आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह व्हिडिओ जर्नलिस्ट कनिफनाथ तारी, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. काँग्रेसने जरी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी जाहीर झालेले उमेदवार त्यांच्या पक्षात राहतील याची काय शाश्वती, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानवडेंनी केलाय. भाजप यावेळी जे 11 मतदारसंघ कधीच जिंकू शकला नाही ते 2022 मध्ये जिंकेल आणि त्यात पर्यायी मतदारसंघाचाही समावेश असेल, असा दावा तानवडेंनी केलाय. इतरांप्रमाणे लवकर उमेदवार जाहीर करण्याची आम्हाला गरज नाही, कारण आम्हाला आमचे उमेदवार पळून जाण्याची भीती नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानवडे यांनी वक्तव्य केलंय. काँग्रेसने ज्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे ते उमेदवार भविष्यात काँग्रेस सोबत निवडणूक लढणार याची काय शाश्वती आहे, असा सवाल तानवडेंनी केलाय. पर्यायी मतदारसंघातही यंदा भाजपचं कमळ फुलणार असल्याचा दावा तानवडेंनी केलाय. भारतीय जनता पार्टीला सांगितलं असं की आम्ही निवडणूक जेव्हा डिक्लेअर जातली आम्ही काँग्रेसी भशेन पहिली उमेदवार डिक्लेअर करणार. आमचे त्या भागातले जे प्रमुख जे असतात ते पुढे सरत असतात आणि निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतरच आमची पार्टीची ऑफिशियल उमेदवारी जी असते ती आम्ही त्यांना डिक्लेअर करले. अजूनपर्यंत आम्ही खंयच्या मतदारसंघात अशी उमेदवारी अशी डिक्लेअर करू ना, पण आम्ही काय सगळेच जण जे प्रमुख आमचे असतात त्यांना खबर आसा की आपण काम करपाक जाय, त्या पद्दतीन सगळे काम करत आसात. सुभाष भाऊ, तुमकां कितलो हे दिसता, विश्वास दिसता की पार्टी तुमकांच कॅन्डिडेट दितली म्हणून? आमकांच असं म्हणणं, आम्ही फक्त आमदार जावपा खातीर पक्षान नासतात. पक्षाचे निश्ठेन प्रामाणीकपणान कार्य करप हे गेले म्हाका कित्येक वर्सां कित्येक दशकांय केल्ले आसा. तातूंतल्यान जो कोणी उमेदवार आमकां पार्टी आनी पार्लमेंटरी बोर्ड आमकां ठरोवन दितले ताचे फाटल्यान आमी पूर्ण ताकद लावन ह्या फावटीक भारतीय जनता पार्टीक विजयी करतले. फाल्यां सावित्रीक सुद्दां कॅन्डिडेट गेले, तुमकां काय प्रॉब्लम आसपा ना? आतां सावित्रीक करप ना करप हो प्रश्न वेगळो आसा. आमी ठरयतले, कार्यकर्त्यांची एक प्रपोजल आसतलें आनी ताका मान्यताय पार्लमेंटरी बोर्डाची आसतली. काल तुमकां सीएमान एक भावी आमदार म्हणून तुमचो उल्लेख केलो. सीएमा सायडीन खंय तरी तुमकां एक तुमी एक उमेदवार अशें पक्षाच्या धोरणा कडेन आमी सहमत आसतले. उल्लेख हो भावी आमदार केल्लो आसा म्हणून हांवें वयर उडी मारपाची गरज ना. आमी ग्रावंड लेवलाचेर फक्त आमदार, हांवें पयलीं सांगलां, फक्त आमदार जावपाक जाय म्हणून पक्षान रावले ना, तर लोकांची सेवा करपाक जाय, पक्षाचें कार्य करपाक जाय आनी पक्षाची भुमिका मतदारां पर्यंत पावोवपाचें अशें कार्य आमचें चालूच उरतलें. केन्ना पर्यंत डिक्लेअर जावपाक शकता किंवा जावपाक जाय? प्रदेश अध्यक्षांनी सांगलां रे, आमी इलेक्शन डिक्लेअर जातकच आमी इमिजिएटली पयलो फेज, सेकंड फेज अशा पद्दतीन आमी उमेदवारी डिक्लेअर करता. काल काँग्रेसीन फर्स्ट लिस्ट डिक्लेअर केला. कितें आसा, काँग्रेसच्या देशात तुका डिक्लेअर केल्ले उमेदवार थंयच रावतले म्हणून तुज्यान सांगपाक जाता, पण आमी सांगिल्ले उमेदवार थंयच रावतले हे म्हणटा तुका नक्की. म्हणजे काँग्रेसीन लिस्ट जाहीर केला तितले तुमचे कडेन येवपाक शकता. थंय तांकांच प्रश्न विचारले म्हणून आमी घाई करना न्ही. आमचे उमेदवार डिक्लेअर केल्ले म्हणजे ते 100% उमेदवार. आता तेंचे उमेदवार MGPनूय डिक्लेअर केल्ले उमेदवार उरल्यात तांचे कडेन आनी कितले वयतले ते तुका आनी म्हाकाय खबर ना. त्यामुळे काँग्रेसीचे कितले काल डिक्लेअर जाले, 8 नांवां जाले. तुका कितें दिसता की 8 उरतले थंय? तुमचे कडेन म्हजे कडेन म्हणून समजना, पण थंय वचूं शकता, सांगूं जायना न्ही रे. त्यामुळे उमेदवारी डिक्लेअर करतकच तितली घाई करून काय कोणाक भंय दिसता ते उमेदवारी डिक्लेअर करतात. आमकां भंय दिसना. आमी कॉन्फिडंट आसात 2022 निवडणूक जिखपाक, म्हणून आमी ठामपणान सांगतात 2022 निवडणूक आमी स्वताच्या ताकदीचेर जिखतले, इतलें हांव ठामपणान सांगता. आता तेंचे उमेदवार MGPनूय डिक्लेअर केल्ले उमेदवार उरल्यात तांचे कडेन आनी कितले वयतले ते तुका आनी म्हाकाय खबर ना. त्यामुळे काँग्रेसीचे कितले काल डिक्लेअर जाले, 8 नांवां जाले. तुका कितें दिसता की 8 उरतले थंय? तुमचे कडेन म्हजे कडेन म्हणून समजना, पण थंय वचूं शकता, सांगूं जायना न्ही रे. त्यामुळे उमेदवारी डिक्लेअर करतकच तितली घाई करून काय कोणाक भंय दिसता ते उमेदवारी डिक्लेअर करतात. आमकां भंय दिसना. आमी कॉन्फिडंट आसात 2022 निवडणूक जिखपाक, म्हणून आमी ठामपणान सांगतात 2022 निवडणूक आमी स्वताच्या ताकदीचेर जिखतले, इतलें हांव ठामपणान सांगता. पण तुमी लेट कितें करता डिक्लेअर करपाक? लेट आमी करता म्हणजे कितें, ऑफिशियली आमकां अधिकार आसना डिक्लेअर करपाचो. ऑफिशियली डिक्लेरेशन जें आसा तें पार्लिमेंटरी बोर्ड करता. आमी केवळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांक आमी सांगतात तुवें काम करता, जो फुडें वचत आसा तो फुडें वतलो. तुमचो सर्वे बीन जो जाता तो तुमी कंप्लीट केला किंवा जावपाचो? आनी तुका सादारण लक्षांत येतलें न्ही, आमी ज्या भागा भितर नवीन नवीन जे वेगवेगळे जे हे करतात ते त्या आधाराचेरूच करतात. कारण आमी गेल्या
11 जे मतदारसंघ उरिल्ले असतात ज्या भागात आम्ही केन्ना निवडूं ना ह्या वेळाचेर आमी त्या मतदारसंघात सुद्धा ट्राय करता निवडणूक पर्याय आसतलो भितर डेफिनेटली आसतलो सगळे कडेन आसतले. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसा, व्हिडिओ जर्नलिस्ट कनिफनाथ तारी, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. रिव्होल्युशनरी गोवन्स अर्थात आरजीने शनिवारी आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत आणखीन 8 उमेदवारांच्या नावांची घोषणा आरजीने केली आहे. आरजीने शनिवारी आणखी 8 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. आतापर्यंत आरजीने 26 उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. शनिवारी आणखीन ज्या 8 उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली त्यात तियोतिनो इनोसियो सांताकोस्ता कुठ्ठाळी, विपिन विष्णू नाईक सावर्डे, जोसेफ लिसिओ रोनकोन ताळगाव, सनीश महेश तिळवे फोंडा, सुनील बोंबिगावकर सांगे, रोहन शशिकांत साळगावकर म्हापसा, छगन नारायण नाईक कुंभारजुवे आणि साईराज सुबा नाईक शिरोडकर मडगाव यांच्या नावांचा समावेश आहे. खंयचीच पॉलिटिकल पार्टी गोंयकार कोण तो डिफायन करिना, पूण गोंयकारांक सेव करपाचे गजाली करता. खंयचीच पॉलिटिकल पार्टी गोंयच्यो जमनी, गोंयचे जे लँड आसात ती गोंयकारांक लागून दवरपाक, फ्युचर जनरेशनाक लागून दवरपाक लागून पॉलिसी करिना, उलयना, पूण ते गोंय साल्वार करपाचे गजाली करता. जर गोंयान गोंयकारूच उरले ना, गोंयची जमीनूच उरले ना जाल्यार कोणाक म्हणून सेव करतले, कोणाचो इंट्रस्ट सेव करतले? जे मायग्रंट इन्फ्लक्स जाला तेंचो, की जे पॉलिटिकल पार्टीज भायल्यान येयला आनी गोंयांक एक एक्सपेरिमेंट लॅबोरेटरी कशी यूज करता तेंचो? हे चिंतपाची सगळ्या गोंयकारांनी गरज आसा. सो आमी आतां तुमच्या फुड्यान आमची 3rd लिस्ट ऑफ जी कॅन्डिडेट आसा ती तुमच्या फुड्यान दवरता. आमचे पयले नांव फ्रॉम कोर्तालीम कॉन्स्टिट्युएन्सी मिस्टर तियोतोनियो इनासियो सांताना कोस्ता. Number 2, Savardem constituency, Mr. Vipin Vishnu Naik. Number 3, Taligaon constituency, Mr. Joseph Licio Roncon. Number 4, Ponda constituency, Mr. Sanish Mahesh Tilve. Number 5, Sange constituency, Mr. Sunil Bombi Gaonkar. Number 6, Mapsa constituency, Mr. Rohan Sashikant Salgaonkar. Number 7, Kumbarjua constituency, Mr. Chagan Narayan Naik. And number 8, Margaon constituency, Mr. Sashiraj नायक शिरोडकर. सो ही आयची 8 नांवां तुमच्या फुड्यान आमी दवरला. हे 8य कॅन्डिडेट जे सिलेक्ट जाल्ले आसा हे डेमोक्रेटीक वेन एक प्रोसेस फॉलो करून सगळी स्क्रुटिनी करून सिलेक्ट जाल्ले आसा. हेंचेर कसले क्रिमिनल बॅकग्रावंड, क्रिमिनल केसीस, नाजाल्यार कसले करप्शन चार्जीस, नाजाल्यार कसले कॅरेक्टराचे, हे कसलेच तेंचेर ना. सो आमी लोकां फुड्यान तुमच्या फुड्यान क्लीन, नॉन करप्ट, नॉन क्रिमिनल, गूड कॅरेक्टर जे भुरगे गोंयांक लागून, गोंयकारांक लागून वावरत आसा, काम करीत आसा, लोकांच्या दारार वयता, लोकांचे प्रश्न अंडरस्टँड करता, इश्यूज अंडरस्टँड करता, आपल्या टिमींक वांगडा घेवन वयता आनी गोंयांक लागून कितें तरी तेंचें विजन आसा. अशे 8 कॅन्डिडेट आमी तुमच्या फुड्यान आयज दवरलेले आसा. आग्वाद किल्ल्याच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या देखभालीचं कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप मंत्री मायकल लोबोंनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी 19 डिसेंबर रोजी उद्घाटन होणाऱ्या प्रकल्पासंबंधी मंत्री मायकल लोबोंनी भाजपला घरचा अहेर दिलाय. रोहन खंवटेंचा भाजप प्रवेश राजकीय उड्यांचाच भाग असल्याची टीकाही लोबोंनी केली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ शिरोडकर यांनी. This monument, this history should not be given in anybody's hands. म्हणजे हिची चावी, किल्ल्याची चाई आनी कोणाच्या ताब्यान दिवची न्हू हे माझे मागणे मुख्यमंत्र्याकडे आसले.
आनी जेन्ना कॅबिनेटाक हें डिसिजन येयल्लें हांवें तेजेर डायरेक्ट सांगलेलें आय एम नॉट अ पार्टी टू दीस डिसिजन and which chief minister has agreed that this fort will not be outsourced, will not be given in somebody else's hand. There is a name called Drishti. जे बीच मॅनेजमेंट करता ते किल्लो आतां आपल्या ताब्यात घेवंक शकताले आनी हांव चार्ज करता तितून करप्शन इनवॉल्ड आहा. आय एम चार्जिंग, दिस इज माय ऑफिशियल स्टेटमेंट, तितून करप्शन इनवॉल्ड आहा. 1,20,00,000 ते 1 वर्साक दिवंक शकता. म्हणजे भितर येवपाचे चार्जीस हे दृश्टी घेतले आनी सरकाराक 1,20,00,000 दितले. मेंटेन तो ते करतले. सरकारान मेंटेन करून 1,20,00,000 म्हयन्याक फायदो करूंक जाता. ह्या कॅल्क्युलेशन जाल्यार हांव दाखयता. बट वी वेलकम आवर प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्रजी मोदी टू इनॉग्रेट दिस. दिस हिस्ट्री शुड रिमेन in the hands of the Goans. Friendship will always remain. Political जे आसले आम्ही गेल्या फावटी तेजे अगेन्स्ट लढयला इलेक्शन याचे झेडपीचे तशें आसता ते. आमी हे सायडीन आसले तो ते आतां तो हे सायडीन येयला. सो तशें तेच सांगता तुका हांव की रोहन खंवटी असलो विचार तेजी विचारधारा आमकां मॅच जायनासली ती. तुमी जर तर 10 वर्साचे तेजे व्हिडिओ काढून पळयत जाल्यार कळटले. तेणे इश्यू बेस्ड सपोर्ट केल्लो बीजेपी गव्हर्मेंटाक मनोहर पर्रीकाराक 2017 ते 19 इश्यू बेस्ड सपोर्ट की आपण ह्या इश्यूआचेर तुज्या वांगडा आहा, ह्या इश्यूआचेर तुज्या वांगडा ना. माडाक ते ग्रास म्हटलेले पळय ते तेणी पयले रद्द करून घेतलेले कित्याक तो तेणे तेजो मुवमेंट आसलो तो माडाक हँग तेणी मांडलेली. सो खूब इश्यू आहा. त्या इश्यू बेस्ड तेणी आमकां सपोर्ट केला. आतां तो फूल भारतीय जनता पार्टीन येयल्लो आहा. ताका सगळ्यांनी वेलकम केला. सगळ्या गजाली तो शिवोलीचेर काय परिणाम जावचो ना न्ही बिकॉज मॅडम इज गोइंग टू कॉन्टेस्ट फ्रॉम शिवोली. सी आमी डिसिजन जे आहा ते आमचे वेग टायमार घेतलेले. मॅडम खंय बसता ती तेणे डिसिजन घेवप आनी कलेक्टीव डिसिजन आमचे आसतले आनी ते योग्य टायमार येतले. अजून बेश्टे कित्याक उलोवन फायदो ना. गोवा फॉरवर्डाच्या आमदारान बसपाचें अशें म्हाका दिसता. कित्याक तो ही इज द सिटींग MLA ओवर देर आनी सिटींग MLA सदांच बसता इलेक्शनाक अशें हांव तरी पळयता. कॉन्स्टिट्युएन्सीचे लोकूच मेळोंक ना. म्हणजे दे हॅव टू हॅव वी आर इन प्रोसेस ऑफ हॅव्हिंग मिटींग्स. आय हॅव फिनिश्ड इन Nagwar Para yesterday. I'm going to finish in Parra today. I'm going to finish in Kalangut tomorrow after the big meeting. And I'm going to finish in Kanduri. Then things will be very, very clear. Anyone likely to join? Who? You, sir. No. I am not saying anything like that. I'm only saying that I'm hearing what my Karyakartas are telling me. कार्यकर्त्याचे डिसिजन कितें फायनली जिखोवप कडेन ते हांव एकटो जिखोवंक शकना. कार्यकर्ता जे आहा ते वचोन म्हाका जिखयतले लोकां कडेन वचोन लोकांचें मत कितें आहा ते कार्यकर्ता म्हाका सांगतात. आता एक धक्कादायक बातमी. शनिवारी पहाटे हणजुणा समुद्र किनाऱ्यावरील गाळेवजा दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुमारे 9 लाखांचं नुकसान झालंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ शिरोडकर यांनी. शनिवारी पहाटे उत्तर गोव्याच्या बारदेश तालुक्यातील हणजुणा भागात अग्नितांडव पाहायला मिळालं. पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास हणजुणा समुद्र किनाऱ्यावरील गाळेवजा दुकानांना आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत समुद्र किनाऱ्यावरील 6 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती मिळते. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत उशीर झाल्याने दुकाने जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत हणजुणा येथील लॉरेन्स कार्व्हालो, एलेक्स रॉड्रिग्स, जॉनी नवनेतो यांची दुकाने आगीत जळून खाक झालीत. दरम्यान ही आग नक्की कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळते. आम्ही उजो पळयल्या उपरांत आम्ही सगळे बारीक शॉपकारांक आमी रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी सगळ्यांनी जे एक्सटिंग्विशर दवरपाक तांकां गव्हर्मेंटान जे रेकमेंड केल्ले आहा ते सगळ्यांनी एक्सटिंग्विशर दवरचो आनी जे अंडरटेकिंग जे तेंचे कडेन बरोवन जे तेंचे कडेन दवरपाक जाय
कोणी खंयच्या गव्हर्मेंटान खंयच्या ऑफिशियल डिपार्टमेंटान तांकां मागतकूच तेंच्यांनी जे प्रोड्यूस करपा जाय ते तेंच्यांनी तेंचे कडेन अवेलेबल दवरचे आनी असले इन्सिडंटाक व्हडले खंय नुकसाण जावपाक तेंच्यांनी अवॉयड करचें आनी आपल्या सगळ्या सामानाची सेफ्टी करची. नाव कशें पडटा? माझे नाव सलीम शेख सलीम, लिडिंग फायर म्हापसा फायर स्टेशन. तारीख 18 डिसेंबर 2021 आमकां रातच्या 2:25 कॉल येयले अंजुना शॉपाक उजो पेटला म्हणून. अंजुना शॉपाक बिचा कडेन उजो पेटला जाल्यार आमी टर्न आवट केलो रोखडेच आमी अर्ध्या मिनटा भितर आनी 2:50 आमी पावले की तेंचे मातसो एड्रेस सांगा पयलीं सारकें सांगलें. तेंच्यांनी बेश्ट पयलीं डिस्क्रायब केल्लें पार्किंगे कडेन म्हणून. दे आर नॉट डिस्क्रायब कंप्लिटली आनी एक्झॅक्ट लोकेशन. मागीर थंय वचून आमी पार्किंगे कडेन व्हडल्या पार्किंगे कडेन वचून जेन्ना आमी तांकां विचारलें जाल्यार म्हणपाक लागले फ्ली मार्केट पार्किंगा कडेन थंय येवपाचें. त्या खातीर मातसो 1-2 मिनटाचो डिफरन्स जालो. थंय वचून पळयल्यार आमची व्हडली गाडी थंय वचना तिच्या कडेन आमकां एटलिस्ट थंयच्यान 500 मिटराची गाडी आमकां पयस दवरून आमकां चलत वयचें पडलें थंयसर. आनी चलत वयताना आमी ती गाडी सुटना म्हणून आमी हांगासर परते आमच्या म्हापशा कंट्रोल रुमान फोन करून धाकटी क्विक रिस्पॉन्स गाडी मागयली. परत फुडें वयताना आमकां कळोन येयलें की ती सुद्दां गाडी फुडें सुटची ना म्हणून. मागीर परत आमी थंयच्यान तांकां सांगलें की ती सुद्दां गाडी आमकां धाडनाका त्यामुळे थंयसर बॅरिकेशन आसलें वयर त्यामुळे ते मोटरसायकल सुद्दां भितर वचना. जेन्ना आमी पॉयंटार पावले तेन्ना सगळे जळोन काबार जाले थंयसर. आनी ती थंयसर मागीर जेन्ना आमी थंय पावतकूच उजो बेश्टो पेट्टालो, कोळसो पेट्टालो बेश्टो. आमी दर्याचें उदीक बाकेटींनी घेवन आमी तो उजो पालयलो उरलेलो तो. आनी दुसरे कडेन आमकां इल्लो इल्लो उदीक मेळटालें तें सगळें घालून आमी उजो थंयसर पालोवन आमी कंप्लिटली फायर एक्सटिंग्विश जाल्या उपरांत थंयसर तेंचे कोणा शॉपकार आसले तांकां सगळ्यांक मेळोन आमी येयले. थंयसर त्या शॉपकारां कडेन तेंचे कडेन फायराचे रिलेटेड तेंचे कडेन कांयच नासलें. जर तेंचे कडेन जर फायर एक्सटिंग्विशर जर आसलेलें जाल्यार तो उजो इतलो पेटोवन सगळे इतले उद्ध्वस्त जावचो नासलो. सो कितकी शॉपां आसली ती सगळी शो शॉपां आसलेली. सगळी टाटूज काडटा ते टॅटू काडटा ती शॉप आसली, ज्वेलरी शॉप आसली, हँडीक्राफ्ट शॉप आसली, कपड्यांची शॉप आसली, मागीर चप्पल, मागीर बॅग्स तसली शॉप आसली सगळी. अरावंड कितलोसो लॉस जातलो तांकां? अरावंड तेंचो एक 7 लाखाचो लॉस जातलो. एक्झॅक्ट सांगू शकना, लायक अरावंड 7 लाखाचो एक लॉस जावपाचो. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.